खंडोबा आणि खंडोबाचं जागरण आपण करतो, देवीचा गोंधळ घालतो, या लोकदैवताच्या परंपरेमध्ये गणित आपल्याला बघायला मिळतं. कधी कधी मला प्रश्न पडतो की ही लोकदैवत निर्माण काय झाली असावी किंवा त्यांचे विधी वगैरे असे निर्माण काय झाले असावेत. याचा जेव्हा मी अभ्यासाकडून शोध घेतो तेव्हा मला असं वाटतं, जेव्हा आपण खंडोबाचं जागरण करतो त्या जागरणामध्ये खंडोबा दैवतीची आराधना केली जाते आणि खंडोबाला 2 पत्नी असतात आणि मग त्या दोघीचा जो वाद संवाद होतो आणि त्याच्यामधून जे नाट्य घडतं त्या पद्धतीने ते नाट्य जागरणामध्ये आलेलं बघायला मिळतं. किंवा आपण देवीचा जो गोंधळ घालतो त्या गोंधळामध्ये जे नाट्य सादर केलं जातं, लोकनाट्य विधी नाट्य जे सादर केलं जातं त्याच्यामध्ये बघायला मिळतं की जांभूळ आख्यान एक आख्यान आहे आणि त्यामध्ये द्रौपदी आणि 5 पांडव यांची ती कथा पुढे सरकत जाते आपल्याला बघायला मिळते. आणि या दोन्ही कथा लग्नविधीमध्ये म्हणजे लग्नविधी झाल्याच्या नंतर त्या दैवत उपासनेच्या परंपरेनुसार साजऱ्या केल्या जातात. मग आपल्याला याच्यातून काय बोध घ्यावा लागतो किंवा मी एक अभ्यासक म्हणून कोणते निरीक्षण त्याच्या बाबत नोंदवतो तर ते म्हणजे की 2 पत्नी असल्या तर गोंधळ जो होतो म्हणजे भावी पती पत्नीनी आपल्या मनामध्ये इतर स्त्रीबद्दल काही अभिलाषा बाळगू नये किंवा आपण एकनिष्ठ पत्नीशी राहिलं पाहिजे. किंवा जांभूळ आख्यानामध्ये जागरणामध्ये जे कथा सादर केली जाते तेव्हा त्यामध्ये द्रौपदीला काही असं मनामध्ये विचार येतो की हे 5 पांडव आहेत आणि यांचा भाऊ 6वा कर्ण आहे. तेव्हा तशी अभिलाषा एखाद्या महिलेच्या मनामध्ये अधिक जागृत होऊ नये म्हणजे पती पत्नीचं एकनिष्ठतेचं व्रत आहे ते या पद्धतीनं या आख्यानाच्या दैवतकथेच्या माध्यमातून आलेलं मला म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून ते मला बघायला वाटतं. वैदू, पेकाडी, गोपाळ, भटक्या, विमुक्तांचे यांचे सुद्धा वेगवेगळे दैवदैवता आहेत. आपण संप्रदायाकडे वळणार आहोत परंतु या अशा दैवदैवता किंवा गावामध्ये ज्या नदी असतात किंवा विहीर खोदली जाते तर तिथं आसरा आमच्या मराठवाड्यामधला एक प्रकार आहे. ह्या आसरा म्हणजे 7 देवता असतात आणि त्याची पूजा अर्चा करावी लागते, त्याची शांती करावी लागते जेणेकरून त्या विहिरीमध्ये अपघात होणार नाही किंवा नदीमध्ये आपल्या कुटुंबातला कोणी अपघातामध्ये काही विजा दुखापत होऊ नये या पद्धतीने. अगदी अलीकडच्या काळात आपण जेव्हा बघतो तेव्हा समुद्राचे कोकणी बंधू आपले नारळ धरून पूजा करतात नारळी पौर्णिमेला किंवा छठ पूजा, ह्या पूजा सुद्धा आपल्या या दैवतीकरणामध्ये झालेल्या बघायला मिळतात. या सगळ्या पूजा विधी किंवा हे दैवत जेव्हा येतात तेव्हा त्याचं समाजकारण, राजकारण किंवा सांस्कृतिक अभिसरण या अंगाने मी सुद्धा बघतो. ज्या दैवदैवता या पद्धतीने रूढ झालेल्या आहेत 100 वर्षापूर्वी कुणी विचार केला नसेल की साई शिर्डी साईचं मंदिर आहे हे एवढं दैवतीकरण झालं असेल किंवा गजानन महाराज जे शेगावचे आहेत. आता भविष्याच्या काळामध्ये पूर्ण आपण ज्या पद्धतीनं हे ग्रामदैवता म्हणतो किंवा दैवत संप्रदाय म्हणतो त्या अंगाने ही दोन्ही महापुरुष किंवा संत पुरुष म्हणून साधू पुरुष म्हणून याचं दैवतीकरण झालेलं आपल्याला बघायला मिळतं. किंवा अगदी अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघायला गेलो तर जे आपले महानायक किंवा महापुरुष होऊन गेलेले आहेत त्यांचं सुद्धा दैवतीकरण चालू असलेलं आपल्याला बघायला मिळतं. मी थोडंसं आपल्या